आपण पाहिलं दानवे ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते। छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्थान मधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या जागेवर अंबादास दानवे विजयी झाले होते। शिवसेनेमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा दिली होती। ऑगस्ट 2025 मध्ये अंबादास दानवे यांचा काळ पूर्ण होणार होता आणि आज तो काळ संपुष्टात आलेला आहे। तर अधिवेशन पूर्ण होत असताना त्यांचा निरोप समारंभ देखील या ठिकाणी पार पडतोय। आपण पाहिलं अंबादास दानवे हे शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जातो। अलीकडच्या काळामध्येच ठाकरे गटाची बाजू अतिशय ठामपणे आणि आक्रमकपणे त्यांनी मांडली होती। यानंतर आता विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे नसणार आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्या जागी आक्रमक भूमिका मांडण्याची धुरा नेमकी कोणाकडे सोपवली जाते येत्या काळामध्ये एवढ्या आक्रमकपणे शिवसेनेची बाजू नेमकी कोण मांडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।